या गोमातेच्या सेवेकरिता किंवा या गोमातेला जीवदान देण्याकरिता आपल्या परिसरातील तमाम हिंदू बांधव, गोरक्षक, गोप्रेमी कशा पद्धतीने योगदान देऊ शकतील, तर ते योगदान देण्याची वेळ आणि घडी या ठिकाणी आज तयार झालेली आहे किंवा निर्माण झालेली आहे। मित्रहो, तुम्ही ज्या वेळेला रस्त्याने जात असाल त्यावेळेला तुमच्या नजरेमध्ये जेव्हा जेव्हा ज्या वेळेला जखमी अवस्थेत किंवा लंगड्या लुळ्या परिस्थितीमध्ये आपल्या या ज्या काही गोमाता तुमच्या नजरेस पडतील, त्या गोमातांना या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये आणून देण्याचं काम, या गोशाळेमध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्व तमाम हिंदू बांधव किंवा गोप्रेमी माझे बांधव करू शकता। जय गोमाता मित्रहो, आज आपण या मुरुम तालुका उमरगा आणि जिल्हा धाराशिव या ठिकाणी आपण ही जी काही श्री जगन्नाथ गोशाळा या नावाने जी गोशाळा चालू केलेली आहे, आज आपण ही गोशाळा चालू केली किंवा स्थापन केली, या अर्थाने आपण या गोसेवेबद्दल किंवा गोमातेबद्दलचं आपलं कर्तव्य पूर्ण झालं का, तर नाही। मित्रहो, आता आणि या घडीपासून, या क्षणापासून आपल्या कार्याला किंवा आपल्या कर्तव्याला सुरुवात झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे। या गोमातेच्या सेवेकरिता किंवा या गोमातेला जीवदान देण्याकरिता आपल्या परिसरातील तमाम हिंदू बांधव, गोरक्षक, गोप्रेमी कशा पद्धतीने योगदान देऊ शकतील, तर ते योगदान देण्याची वेळ आणि घडी या ठिकाणी आज तयार झालेली आहे किंवा निर्माण झालेली आहे। मित्रहो, तुम्ही ज्या वेळेला रस्त्याने जात असाल त्यावेळेला तुमच्या नजरेमध्ये जेव्हा जेव्हा ज्या वेळेला जखमी अवस्थेत किंवा लंगड्या लुळ्या परिस्थितीमध्ये आपल्या या ज्या काही गोमाता तुमच्या नजरेस पडतील, त्या गोमातांना या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये आणून देण्याचं काम, या गोशाळेमध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्व तमाम हिंदू बांधव किंवा गोप्रेमी माझे बांधव करू शकता। जय गोमाता मित्रांनो, आज आपण या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळा मुरुम तालुका उमरगा आणि जिल्हा धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत। या श्री जगन्नाथ गोशाळेची स्थापना करण्यापाठीमागं एक अंतर्मनातून आलेला आवाज एक वेगळाच, आणि त्या अंतर्मनातून आलेल्या आवाजामुळे आणि त्या साधीला साथ द्यायचं म्हणून आपण ही गोशाळा सुरुवात केली आहे। आज आपल्या या गोशाळ्यामध्ये जवळपास आपल्या या गोशाळ्याला सुरुवात होऊन जेमतेम 4-5 महिनेही झालेले नाहीत, परंतु आज आपल्या या गोशाळेमध्ये अनेक गायी आलेल्या आहेत, या ठिकाणी आपण पाहणारच आहोत। आणि आपल्या या गोशाळेमध्ये अशा गायीचा आपण सांभाळ करतो की जे काही लंगड्या लुळ्या, अपंग, भटक्या, मोकाट, जे बेवारस म्हणून रस्त्याच्या कडेने फिरत आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांना कोणाला या गायी सांभाळणं होत नाही किंवा आता या गायी आमच्या दृष्टीने निरुपयोगी झालेत, त्याच्यामुळे आम्ही यांना रस्त्यावर सोडून देऊ किंवा कत्तलीसाठी खाटकांना कसं यांना अशांना विकून टाकू, असं ज्या काही गायी आहेत अशा गायींचा सांभाळ आपण ह्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये करतो। जय गोमाता मित्रांनो, मी या श्री जगन्नाथ गोशाळेच्या माध्यमातून या आपल्या भारतीय वंशाच्या ज्या काही गोमाता आहेत त्यांच्या सेवेकरिता, त्यांच्या पालन पोषणाकरिता किंवा त्यांच्या संवर्धनाकरिता मी आज घडीला जेवढा सक्षम आहे त्या माझ्या सक्षमतेनुसार आज मी या गोमातेची सेवा करत आहे। मी जिथपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत मी या गोमातेची सेवा करेन।
आणि या गोमातेच्या सेवेकरिता मला तुम्हा सर्व तमाम हिंदू बांधवाचं, गोप्रेमी, गोरक्षकांचं योगदान महत्वाचं आहे। त्यामध्ये तुमचं प्रेम, तुमची प्रेरणा, तुमची साथ, तुमची ऊर्जा माझ्या सोबत असणं गरजेचं आहे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने जय गो माता मित्र हो। आज आपल्या या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये या ज्या काय गोमाता आहेत यांच्या संरक्षणासाठी किंवा यांच्या सिक्युरिटी करिता आपण खास पाकिस्तान बोली कुत्ता या नावानं हिमाचल, उना या ठिकाणाहून आणि हरियाणा या ठिकाणाहून या पद्धतीचा आपला हा बगिरा या ठिकाणी आपण आणलेला आहे। आणि याच्याच जोडीला ही आपली आहे हसीना। अशा पद्धतीने दोन अश्वन या ठिकाणी आपण यांच्या सिक्युरिटी करिता, सुरक्षेकरिता आपण या ठिकाणी आणून ठेवलेले आहे। अतिशय सुंदर पद्धतीनं, अतिशय आक्रमक अशा पद्धतीचा हा आपला बगिरा या ठिकाणी आपण पाहत आहोत। आणि अतिशय शांत पद्धतीची आपली अशी हसीना। एक खटोला तेल कबीतर, एक खटोला तेल कबाब, बाले पे सूटर बैठे बितले पे बैठे। या गोमातेच्या सेवेकरिता किंवा या गोमातेला जीवदान देण्याकरिता आपल्या परिसरातील तमाम हिंदू बांधव, गोरक्षक, गोप्रेमी कशा पद्धतीने योगदान देऊ शकतील, तर ते योगदान देण्याची वेळ आणि घडी या ठिकाणी आज तयार झालेली आहे किंवा निर्माण झालेली आहे। मित्र हो, तुम्ही ज्या वेळेला रस्त्याने जात असाल त्यावेळेला तुमच्या नजरेमध्ये जेव्हा जेव्हा ज्या वेळेला जखमी अवस्थेत किंवा लंगड्या लुळ्या परिस्थितीमध्ये आपल्या या ज्या काही गोमाता तुमच्या नजरेस पडतील, त्या गोमातांना या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये आणून देण्याचं काम, या गोशाळेमध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्व तमाम हिंदू बांधव किंवा गोप्रेमी माझे बांधव करू शकता। जर तुम्हाला आपत्तीजनक परिस्थितीमध्ये एखाद्या वाहनामध्ये अवैधरित्या या आपल्या गोमातेला कत्तल करण्याकरिता ज्या वेळेला या लोकांनी किंवा या कसायाच्या माध्यमातून कत्तलीसाठी अवैधरित्या कोंडून घेऊन जात असताना तुमच्या निदर्शनास आले, तर तत्काळ तुम्ही त्या वाहनांना थांबवा, अडवा आणि त्या गोमातेंना या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये आणून पोहोचवण्याचं काम तुम्ही करा आणि त्यांना एका पद्धतीनं या गोमातेला जीवनदान देण्याचं कार्य तुम्ही करू शकता मित्र हो। अशा पद्धतीनं आपण या गोसेवेकरता एक पाऊल टाकू शकतो। धन्यवाद।